आमच्या रागिणी ताईच्या लग्नाला नक्की यायचं. हो हो, मला माहिती आहे. अचानक ठरलं सगळं, काय करणार. तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळतोय तर ती का थांबेल. आज ना मी खूप खुश आहे. मामी इतके दिवस उगाच टेन्शन घेत होती की लग्न कसं होणार. मला एक कळत नाही, मामीला असं का वाटतं की रागिणी ताई सुंदर नाहीये. मला विचाराल ना तर तिच्यापेक्षा सुंदर या जगात कोणीच नाहीये. लहानपणापासून सख्या बहिणीसारखं प्रेम केलं तिने माझ्यावर. आई वडिलांची कधीच कमी भासू दिली नाही. मी पडले ना तर त्रास तिला होतो. मामी कधी काही बोलली तर नेहमी माझ्या पाठीशी असते ती. जी आत्याच्या मुलीवर एवढं प्रेम करते, अशी मुलगी जी त्यांच्या घरावर भारच झाली. सॉरी, मामा नेहमीच म्हणतो की हे पण माझंच घर आहे, पण माझं असं कधी काही नव्हतंच. आई बाबा लहानपणीच गेली. मी ऐकले की बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. तळ हातातल्या फोडासारखं जपलं त्यांनी मला. पण मला हे सगळं आटपाट नगरीतल्या गोष्टीसारखंच माहितीये. पण इथे सुद्धा सगळं काही छान आहे हा. मामा माझ्यासाठी इतकं करतो, कधीच काही कमी पडू देत नाही. आणि मामी पण, तिच्या मनात खूप माया आहे माझ्यासाठी. ती ती दाखवत नसेल ना तरी मला माहिती आहे ना. सॉरी, भरकटत गेले. मी काय म्हणत होते. हा, जी माझ्यावर एवढं प्रेम करते ती स्वतःच्या नवऱ्याला घराला किती सुखी ठेवेल. सौंदर्य सौंदर्य म्हणतात ते, यापेक्षा अजून काय वेगळं असतं.